वाढलेला आहे. कशामुळं? असं जरा म्हशी जरा कटावला नाही चालले म्हशी जरा हां कटावला म्हशी नाही चालले तर बर ते म्हणतो रेट वाढले जरा. हां 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 म्हणजे म्हशी कटिंगला चालली त्या काय? हां होय. आता चांगल्या म्हशी दुधालाच असतील ना. हा हा चांगल्या म्हशी दुधाला लागतात. बर काय होईल याची किंमत द्यायची? किंमत त्याची आता मागं 85 मागणार आहे. बर आम्ही 95 म्हणलं शेवट. मग एक 90 येऊन झालो. बर मोबाईल नंबर सांगा. 99 हां 21 52. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आलोय सांगोल्याच्या मशीनच्या बाजारामध्ये. मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन मशीनच्या चालू बाजारभाव काय आहेत त्या ठिकाणी आपण जाणून घेणार आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण मशीनचे चालू मार्केट रेंज पाहता येतील. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व पशुचे बाजार कव्हर करत असतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, म्हणजे आपल्याला पार्ट्या म्हशी असतील, पंढरपुरी, दुगल, सर्व क्वालिटीच्या म्हशी आपल्याला पाहायला मिळतील. तर जास्तीचा वेळ न घालवतो आपण व्हिडिओला सुरुवात करू. तुमचे काय कसे आहेत दाताला? किती? सायला ते काय शेतकरी आहे व्यापार आहे तुमचा? शेतकरी शेतकरी काय? शिंगाला काय झाले मालक म्हशीला? सिंगल काय नाही पकडी पकडी कशामुळे निघतंय तसं ते? हां शिंगाशी तासलेली काय? कासू घसलं तो निघते. बर बर बर. वेद किती आहे म्हशीचं? दुसरा आहे हे पहिला दुसरा आहे. किंवा पहिल्या येताल किती चालली आहे म्हैस? पहिला 7 7 लिटर चालली आहे. आता खाली व्हायला किती टायमिंग आहे? अजून 2-3 दिवस. हा 2-3 दिवस. 2-3 दिवस गेले. काय सांगली किंमत? 85. 85 सांगताय. कितीपर्यंत सुटेल मालक काय? हां कितीपर्यंत सुटेल? 75 आलं. 50-55 सुटाई नाही. 75 कितीपर्यंत मागणी होती काय? हे 60ला मागितलं. 60ला मागितलं. किती आलं? 75 आले शोध येत नाही. देते 2000 2000 60 आलं तर देणार आहे काय? 60 देत नाही. 60च्या वरनं. बा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या की. नंबर पाटणा आहे? नाही. बरं ठीक आहे. शेतकरी आहे ना? हां ठीक आहे, धन्यवाद. पार्टी म्हैस आहे काय मालक? बरं किती चालू आहे दूध आता हिचं? 3 चालते. 2-3 लिटर चालू आहे. 3 चालते एका टायमाला 2 टायमाला? एका टायमाला. एक टायमाला आली आता. हा 2 टायमाला 6 लिटर दूध आहे. 6 लिटर दूध आहे. आणि खाली काय आहे? रेड आहे. रेड आहे. आपली गावरान म्हैस आहे काय? हा गावरान. काय सांगता किंमत? 65,000. 65,000. बा पार्टी म्हैस आहे, बघून घ्या शेतकऱ्याजवळची मित्रांनो. सांगायच्या किमती वेगळ्या असते, त्या व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होते. मला किती होईल व्यवहारला बसलो? व्यवहारला बसलो काय होईल कमी जास्त? 40,000 पण सुटलं. 45ला मागते ते. बर किती आलं तर देणार आहे? 55 वरून आले. 55च्या पुढे आले तर देणार आहे. शेतकरी आहे ना तुम्ही? नंदीवाल्यात आहे. बरं मोबाईल नंबर द्या. तोंडपाट नाही हो. तोंडपट नाही काय तुमच्या? बरं ठीक आहे, असू द्या, धन्यवाद. तर कोणाला पाहिजे असलं नंबरची अडचण आहे ह्यांची इकडे. हो मालक तुमचा आहे साधी? बरं किती आहे त्या म्हशी? म्हशी किती आणली त्या? 25 म्हशी आहे त्या. सगळ्या पंढरपुरी का? दुगल मुरा कुठं आहे त्या सगळ्या? ठीक आहे त्याकडे बसणं अशी इकडून दिसणाऱ्या सगळ्या तुमच्याकडल्या जायचे? हा सगळे आपले आपले आता ही पंढरपुरी शिकवणीतले त्या कशा? सगळा नाद आहे यांना. नाद आहे, गाडी गोंगड्या नाद. सगळा नाद आहे. बरं दाताला कशी आता जुळलेले ते काय? जुळलेले बरं किती चालते दुधाला? सायदा जरा इकडे. तर सायदा ती मोठ्या मापाची म्हैस आहे, पंढरपुरी शिंगाळू म्हैस आहे मित्रांनो, शिकवणीतली असं म्हणणं आहे मालकाचं. त्या सगळ्या पंढरपुरी शिकवणीतले. सगळा नाद आहे. तुमचं गाव कुठलं आहे? इथलं सांगू ना सांगोल्यात आहे काय? बरं काय होईल हिची किंमत? तुझी 4.5 लाख. 4.5 लाख रुपये. तर व्याल झाली आहे ना आता? हा वेळ झाली. किती चालते दूध? दुधाला 11-12 लिटर दूध आहे. 11-12 लिटर दूध आहे. तर 12 लिटर 5-6 लिटर दूध आहे म्हशीला. काय होईल त्याची किंमत? हिशोबानं आलं तर देऊ. 1.5-2 पर्यंत सुटेल? नाही सुटून 2च्या 2.5ला मागते तिला. 2.5ला मागितले. बर तर म्हैस बी त्या मापाची आहे आणि पंढरपुरी साधा ती म्हैस आहे मित्रांनो. ती पलीकडली किती पर्यंत सुटेल? तिचं 3 लाख रुपये सांग. किती दिवस बाकी आहे तिला? तिला महिना टाइम आहे. 1 महिन्याचा आहे. ती किती चालते दुधाला?
तिचं बी तेवढंच आहे. दाताला संपले काय ती जातात जुळले. आणि ही पलीकडले ती बी आहे. ते आपलं गावरान दिसतं की का पंढरपुरीच आहे? पंढरपुरीच आहे त्याची. पंढरपुरीच आहे. जरा बारीक काय माप हा किती पर्यंत सुटली? शी 1,10 सांगतोय. एकदा बरं 1,10,000 सांगितले. त्याला अजून कच्चे आहे, जरा कच्चे आहे अजून. कच्ची आहे जरा अजून. बरं हे कच्चे टायमिंग आहे. दुधाला दुधाला 10 लिटर आहे 2 टायमा. 10 लिटर आहे काय? 9-10 लिटर पिळ. कितीला सुटली 10 लिटर? सुटल पिळ 1 लाखापर्यंत. लाखापर्यंत लाखाच्या सुटेल. आत बाहेर काय. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 99 70 58 04 83 04 83. नाव काय आपलं? उमेश सुरेश शेडगे. ठीक आहे, धन्यवाद मालक. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे. म्हशी यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे एक देखणी म्हैस आहे पंढरपुरीच. भया तुमचे कशी आहे दाताला? दाताला जुळले. दाताला जुळलेली आहे. थोडी फिरवाई तिला. तर पंढरपुरी नंबर 1 क्वालिटी म्हैस आहे मित्रांनो. दाताला संपलेले. किती दिवस बाकी आहे भया यायला? बाकड आहे. भाकड आहे काय? दुधावर आहे कसं? नाही. दूध पण नाही आणि काय नाही. हां. गाब आहे कसं? गाबी नाही. गाब बी नाही आणि दूध बी नाही. काय झालं? काय सांगता किंमत? 1.25 लाख. 1.25 लाख. 1.25 लाख. मग आता दूध नाही गाब बी नाही आणि कसं 1.25 लाखाला घेऊन वस्तू तशी आहे. वस्तू गाब जाणार का हे आता? जाणार की. बर. तर शेतकरी व्यापार आहे तुमचा? शेतकरी आहे. शेतकरी. तर वस्तू चांगली आहे म्हणते तर गाब बी नाही दूध बी नाही तरी 1.25 लाख सांगितले. हौशी लोकांचं काम आहे. बाईचं वेत किती आहे आता? म्हणजे तिसरं. तिसऱ्यांदा आता गाब जाणार आहे. हां. म्हणजे 2 वेत झाली ती. 2 झाले. दूध किती दिले हिनं? काय 4 दिली. 4 लिटर दिलेला आहे. मग गाब नसताना आटली कशी काय भया रे? आटली लवकर. हा? आटली लवकर. लवकर आटली हो. तर लवकर आटली बरोबर आहे पण दूध पण नाही ना आता म्हणजे ही किती पर्यंत कसं होईल? किती मागणी किती पर्यंत? मागणी 80 ला मागते. 80 ला मागितले. मोबाईल नंबर सांगा. 87 हा 99 99 87 39. ठीक आहे, धन्यवाद. मालक नमस्कार. गाव कुठलं आहे? जॅटरोला कर्नाटक? नाही महाराष्ट्र. महाराष्ट्रातच येते काय? खाली काय रेडी आहे काय? हा रेडी किती येत आहे? पहिल्यावर आहे. दाताला कसे? 84 आहे. 4 दात. बघून घ्या शेतकरी मित्रांनो. 4 दात शेतकऱ्याजवळची म्हैस आहे. मालक कधी झाले खाली? साधे झाले खाली. 6 दिवस झालं. दूध किती निघते आता? सध्या 3.5 लिटर. हा 3.5 किती? 3.5 लिटर आहे. 3.5 लिटर दूध आहे. किती सांगले किंमत? 75,000. कितीला मागितली आता? हा कितीपर्यंत मागते? 60ला मागते ती 75 सांगितलं. 60 पर्यंत मागणी झालेली आहे. किती चालेल आता मालक दुधाला? हा किती चालेल? दोन्ही टायमाचे 8-9 चालेल. 8-9 लिटर चालेल. जरा बारक्या मापाचा हो. हा बारीक शेतकरी व्यापार आहे. शेतकरी. कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा. 86 98 हा 89 हा. 20ला. एक 45-50 पर्यंत सुटाय ना? नाही हो. नाही. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो म्हशी यायला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये आणि जाणून घेऊया म्हशीची किंमत. मला कुठल्या ब्रीडची म्हैस आहे? हे गवळा टिपचे गवळारू टाईपमध्ये म्हैस येते. किती वेळ येतात? दुसरे येत आहे पहिल्यावर किती चालली दुधा? 7 लिटर. 7 लिटर चालले. काय सांगता किंमत? 1.5. 1,05,000. म्हशींच्या किमती वाढल्यात काय मालक जरा? भाव जरा वाढलेला आहे. कशामुळं? असं जरा म्हशी जरा कटावला नाही चालले. म्हशी जरा हां कटावला म्हशी नाही चालले तर बर. ते मजूर रेट वाढले जरा. हां म्हणजे म्हशी कटिंगला चालली त्या काय? हां होय. आता चांगल्या म्हशी दुधालाच असतील ना? हो हो चांगल्या म्हशी दुधाला लागतात. बर. काय होईल हिची किंमत द्यायची? किंमत त्याची आता मागचं 85 मागणार आहे. बर. आम्ही 95 म्हणलं शेवट. मग एक 90 पर्यंत येऊन झालो. बरं. मोबाईल नंबर सांगा. 99 हां 21 52 हां. 31 13. म्हैस घेताना काय बघून घेतली पाहिजे? असं कवळी बघायचं आणि काय थाना बघायचं. हां. चौक बांधा बघायचं ना. चौक बांधा कसा असायला पाहिजे? असंच लागतं की आता हिचा बांधा कसा आहे? ही हां. चालेल का? 5-6 हां. लिटर चालेल आहे? आरामशीर. एका टायमाला 5 लिटर? नाही नाही तेवढं नाही कमी जरा 4 लिटर. 4 लिटर चालेल काय? म्हैस मोठी लागते. हा मोठी लागते. ठीक आहे, धन्यवाद मालक. तर मित्रांनो थोडक्यात माहिती पण सांगितलेली आहे. बघून घ्या. सांगोला बाजारातील कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी बाजार भरतो. सांगायच्या किमती वेगळ्या राहतात. व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होत असते मित्रांनो. त्यामुळं म्हशी घेताना फसू नका. आवाढव्य किमती सांगतात त्यामुळं घाबरून पण जाऊ नका. बाजारात येऊन तुम्हाला ज्या रेंजपर्यंत पाहिजे तेवढ्या रेंजपर्यंत मागणी करून तुम्ही म्हैस खरेदी करू शकता.
सांगोल्यामधील आपण आता ही गावरान म्हैस बऱ्यापैकी आपण शेतकरी या म्हशी कव्हर करण्याचा प्रयत्न असतोय. तर जाणून घेऊया म्हशीची किंमत. चांगलेच बोलले तरी नोट वरती तर ती नोट वरती ऐका की नको नको काय ऐका तरी की नको काय नको बोलायला. काय सांगते तर ऐका नको मग नको असलं काय तर ध्यानात राहता यावा तुमची लोट तुम्हाला थोडं बच्चे बघू. हा, सोडतो सगळं जाऊ सोडतो तुम्ही सोडतो ही बघा असेल तर होय म्हणा तसं तर काय म्हणायचं नाही नाही असेल तर ती बघा सोडा बच्चे नका. बच्चे बरं बच्चे तर सोडा सोडतो बघू सगळं सोडतो तुम्हाला सगळं नोट ठेवा तुमच्या नोट पडून हा, जायचं. तरच घ्या होय यस असेल तर नको तसं बरं बच्चे सोडा नोट नाही पडून जायचं ते. घेतली का मला तुम्ही घेतली किती सांगतात किंमत? ते सांगतात 65 65,000 कितीपर्यंत मागितले? आपण 60 ला म्हणले 60ला म्हणले काय? खाली काय रेडी रेडी आहे काय? कुठल्या ब्रेड येते याचं? मोरच आहे मोरामध्ये येते. दुधाचं काय सांगितलं बोली बिली? ते म्हणते 4-4 लिटर बरं. आणि आपलं 3-3 असेल 3-3 दिलं तरी बाद झालं किती दिवस आपल्याला. झालं खाली 2-2.5 महिने झाले? 2 महिन्याचे आहे. 2 महिने झाले. आता परत तर काय गाभर नसणार आहे. नाही नाही लगेच नाही का. मित्रांनो बघून घ्या. शेतकऱ्याजवळची घेतली आहे का? व्यापार आहे तुमचा? व्यापारी आमचा पण व्यापारला तुम्ही घेतली आहे? हो बरं. ते पण व्यापारी नक्की 60ला घेतली आहे? नक्की 60. बरं. बघून घ्या मित्रांनो. पाचतही असं आहे काय अडचण. व्यापार आहे मला हा, तुमचा? व्यापारी आहे. कितीला मागते ती काय? ही 60,500 दिली आहे दिली आहे 500 राहिलं होतं काय मला? राहिलं. बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मला. 96 37 हा. 95 हा. 28 हा. 91. ठीक आहे धन्यवाद मालक. तर शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बाजारातील म्हशींच्या किमती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाजार भरायला सुरुवात झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा.